आता मी आहे वासन्स कार गॅलेक्सीमध्ये. एक गाडी घेतली आहे आम्ही आणि त्याचा एक्सपिरियन्स खूप छान आहे. म्हणजे एका आठवड्यात सगळ्या गोष्टी अशा मार्गी लागल्या. म्हणजे मग लोन प्रोसेसपासनं ते सगळं माझं शूटिंगचं शेड्यूल बघता मला किती वेळा येता आलं असतं मला माहीत नाही, पण आय थिंक ते खूप इझिली मॅनेज झालं. मग ते लोन प्रोसेस असू दे, पेपरवर्क असू देत, आणि सगळ्याच गोष्टी खूप स्मूथली झाल्या. सो थँक्यू सो मच. आणि जे एक्सपेक्टेड होतं त्या पद्धतीने आमच्या बजेटमध्ये बसवल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि म्हणजे काहीतरी विकायचं, आपल्याकडे एक कस्टमर आलाय आणि त्याला काहीतरी विकायचं, मग त्याचं बजेट हा आहे तर त्याला त्याच्याशी गोड बोलून एक वेगळ्या पद्धतीचं काय म्हणतात ना, माल विकणं, हे असं खूप होतं. आणि ह्यांनी मला पहिल्या दिवशी सांगितलं, आमचे मॅनेजर असते तर तुम्ही हसत हसत एक्स्ट्रा पैसे दिले असते, पण ते नाही आहेत. सो ही बिंग दी ओनर, हे इतके तुम्ही इतके कसे तुम्ही नुकसान करून घेतलं का स्वतःचं की नाहीच? नाही ना, आम्ही मार्जिन कमी ठेवतो पण व्हॉल्यूम जास्त आहे. जास्त कस्टमर अटेंड करे, डेली जास्त कस्टमर अटेंड व्हायला पाहिजे, त्या हिशोबाने आम्ही काम करतो. नाही, माझं इथे थांबण्याचं कारण हे होतं की बऱ्याच ठिकाणी बघितले. ऑफकोर्स असं नाही होत की आपण एकाच ठिकाणी जातो आणि फायनल करतो. बऱ्याच ठिकाणी जाऊन आल्यानंतर इथे पुन्हा येण्याचं किंवा इथेच थांबण्याचं कारण हे होतं की मला तुमची ऑनेस्टी आवडली. की तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की मॅनेजर असते तर तुम्ही एक्स्ट्रा दिले असते, किंवा ही न घेता तुम्ही ही घ्या तर हे एवढे वाचतील तुमचे, हे जे तुम्ही असं म्हणत नाहीत कस्टमरला कोणी त्यांचे कस्टमरचे पैसे वाचतील असं फार कमी बघायला मिळतं आजच्या डेटला. प्रयत्न असते की एकदा विकायचा नाही कस्टमरला. कस्टमर त्याने तुम्ही आज एक गाडी घेतली, जसं तुम्ही पुढे तुमच्या लाईफमध्ये पुढे जाणार, नेक्स्ट कारसाठी तुम्ही आम्हाला परत रिमेंबर करणार. आणि तेच प्रोसेस आमच्या आहे. माझ्याकडे असे कस्टमर आहेत जे एकदा त्याचे पप्पानी गाडी घेतली, मग त्याच्या मुलगाने घेतली, मग त्याच्या लहान, असे किती ना 100 पेक्षा जास्त कस्टमर्स आहेत. पिढी दर पिढी चालत आहे. तुम्ही 25 वर्ष झाले तुम्ही वर्षापासून एक ट्रेडिशन मेंटेन करतो, ऑनेस्टी अँड ट्रान्सपरन्सी काम करायचं. आता ही गाडी आपण म्हणजे घेतली, ती आहे ती भावासाठी घेतली माझ्या. आता पुढच्या वेळेला तू माझ्यासाठी परत घेईल असं बघू आपण, असं प्रे करूयात आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती. आणि धनंजय, तुमचे खास करून आभार, कारण सगळी धावपळ, सगळे माझ्या म्हणजे आई बाबा पण बसले नाही हो माझ्या डोक्यावर इतके वेळेला. कधीच एवढं वय झालं माझं, कधी आई बाबाही बसलेले नाही माझ्या डोक्यात हे कर असं म्हणायला, पण तुम्ही ते केलं. आणि दसऱ्याच्या दिवशी गाडी घ्यायची हे होतं, त्याच्यामुळे ती धावपळ पण तुम्ही केली. सो थँक्यू सो मच सगळी धावपळ केल्याबद्दल. कारण ह्या एका आठवड्यात किती पॉसिबल होतं किंवा किती धावपळ करावी लागली तुम्हाला हे मी अगदीच समजू शकते. कारण जेव्हा तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी येणार होते असं म्हणाले, तेव्हा माझ्याकडे खरंच वेळ नव्हता, मी शूटिंग करत असल्यामुळे. पण बिचारे रात्री 8 नंतर घरी आले आणि ते सगळ्या गोष्टी केल्या तुम्ही. सो थँक्यू सो मच. तुम्ही ही धावपळ केली नसती तर आज दसऱ्याच्या दिवशी आम्हाला हे बघणं पॉसिबल नव्हतं. सो थँक्यू सो मच. तुमचं संपूर्ण स्टाफसाठी थँक्यू सो मच. हो, खरंच खूप कोऑपरेटिव्ह आणि खूप वॉर्मली वेलकम केलं तुम्ही सगळ्यांनी. सो थँक्यू सो मच. पुन्हा लवकर भेटूया. आणि ऑफकोर्स यूट्यूब चॅनल ह्यांचं आहे वासन कार गॅलेक्सी. सो प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप मोठं करा या चॅनलला सुद्धा, कारण गरज आहे आपल्याला सध्या अशा यूट्यूबर्सची. सो तुमच्याकडे सिल्वर आणि गोल्डन आणि प्लॅटिनम बटन आल्यानंतर मला नक्की फोन कर. थँक्यू सो मच. I was afraid to think that you thought you were above me, that I was only fooling myself to think you loved me. But since tonight you said you wouldn't live without me, that round about me you wanted to stay. Congratulations and celebrations when I tell everyone